मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी कविता पहिली, भारत माता स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. रंग वेगळे, डॅश वेगळे, तरी येथली सर्व फुले. गंध, मानव सारे डॅश असती, शिकवण ही जगतास दिली. समान, या मातेची मुले डॅश, सदा तिचा ध्वज उंच धरू. सद्गुणी, प्रियतम आमचे डॅश हे, प्रियतम या गंगा जमुना. सह्य विंध्य. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गट, पाणी झुळझुळते. हिमालय धवल, वारे सळसळते. भारत माता प्रियतम, शेते डुलणारी. एका वाक्यात प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, आपण कोणाची मुले आहोत? उत्तर, आपण सर्व भारत मातेची मुले आहोत. प्रश्न दुसरा, फुले कशी आहेत? उत्तर, फुले विविध रंगाची व गंधाची आहेत. प्रश्न तिसरा, कवीने भारत मातेच्या मुलांना कशाची उपमा दिली आहे? उत्तर, कवीने भारत मातेच्या मुलांना वेगवेगळ्या रंगांच्या आणि गंधांच्या फुलांची उपमा दिली आहे. प्रश्न चौथा, येथील शेते व वारा कसा आहे? उत्तर, येथील शेते डुलणारी व वारा सळसळणारा आहे. प्रश्न पाचवा, ह्या कवितेत कोणत्या पर्वतांचा उल्लेख केला आहे? उत्तर, ह्या कवितेत सह्याद्री व विंध्य या पर्वतांचा उल्लेख केला आहे. प्रश्न सहावा, गगनाला भिडणारा कोणता पर्वत आपल्याला प्रिय आहे? उत्तर, गगनाला भिडणारा धवल हिमालय आपल्याला प्रिय आहे. प्रश्न सातवा, या कवितेत कोणत्या नद्यांचा उल्लेख केला आहे? उत्तर, या कवितेत गंगा आणि यमुना या नद्यांचा उल्लेख केला आहे. प्रश्न आठवा, भारत मातेने जगाला कोणती शिकवण दिली आहे? उत्तर, सारे मानव समान आहेत ही शिकवण भारत मातेने जगाला दिली आहे. प्रश्न नववा, आपण आपल्या भारत मातेबद्दल कोणता निश्चय केला आहे? उत्तर, आपण भारत मातेला वंदन करून तिचा ध्वज नेहमी उंच धरण्याचा निश्चय केला आहे. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, भारत माता कवितेत कवयित्रीला कोण कोण प्रिय आहेत? उत्तर, भारत माता कवितेत कवयित्रीला भारत माता, भारत मातेची माती, पाणी, शेते, वारे, धवल हिमालय, सह्याद्री व विंध्य पर्वत, गंगा यमुना या नद्या व या भारत मातेची मुले म्हणजेच येथे राहणारी माणसे प्रिय आहेत. प्रश्न दुसरा, भारत मातेची मुले कशी आहेत? त्यांनी कोणती शिकवण जगाला दिली? उत्तर, भारत मातेची मुले सद्गुणी आहेत. सारे मानव समान आहेत ही शिकवण भारत मातेच्या मुलांनी जगाला दिली आहे. प्रश्न तिसरा, भारत मातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे? उत्तर, भारत मातेला वंदन करून व तिचा ध्वज नेहमी उंच धरून म्हणजे तिचा मान सन्मान आम्ही कमी होऊ देणार नाही अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली. व्याकरण भाग. प्रश्न पहिला, वचन बदला. एक वचन अनेक वचन. मूल मुले, मी आम्ही, फूल फुले, रंग रंग, नदी नद्या. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. प्रिय, आवडता स्नेही. माता, आई जननी. शेत, शिवार वावर. गंध, सुवास वास. फूल, सुमन पुष्प. माती, मृदा मृत्तिका.